नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी. आता कारलं म्हणलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर म्हणतात, शी नको रे बाबा, मला कडू लागते. पण तुम्ही कारलं कसं असतं, आरोग्याला चांगलं असतं आणि किमान आठवड्यामधून एकदा तरी खाल्लंच पाहिजे माणसाने. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा कारल्याची भाजी कशी लागते आणि मला सांगा. तर कारलं कडू लागू नये म्हणून त्याला काय करायचं, रात्रीच थोडंसं कारल्याच्या फोडी केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं लिंबू टाकायचं आणि ठेवायचं. सकाळी ते पाणी काढून सकाळी ते पाणी काढून चांगल्या प्रकारे अशा प्रकारे कारले चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. तर आपल्या जीवनामध्ये काही लोक असतात ते कारल्यापेक्षाही कडू असतात, पण म्हणतात ना, आरोग्याला कडू बोलणारे लोक चांगले असतात तोंडावर गोड गोड बोलण्यापेक्षा. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दलही नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे कारल्याची भाजी करायची. त्याच्यामध्ये थोडंसं कूट घेऊन, थोडंसं तिखट ते टाकून, कोथिंबीर टाकून, लसण टाकून कारल्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवा. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जे भरलेलं सारणच्या फोड्या आहेत कारल्याच्या ते तव्यामध्ये सोडा. तर ते सोडल्यानंतर पहिल्यांदा पाणी न टाकताच वाफळून घ्यायच्यात आपल्याला पूर्ण आपण जर तव्यावर जर कारलं केलं तर अजून टेस्ट येते. तर तुम्ही म्हणता असं कसं, तर नाही, तुम्ही कधी भाजी ह्या तव्यामध्ये करून बघा. मोकळ्या भाज्या टेस्ट वेगळी लागते आणि त्याच्यामध्ये अजून जर लोखंडाचा तवा असला तर अजून वेगळी लागते. तर अशा प्रकारे कारले सोडा तव्यावर आणि त्यानंतर झाकून ठेवा. झाकल्यानंतर चांगलं वाफलतं आणि अजूनही जर निब्बर लागत असेल, कारलं शिजलं नसेल, तर थोडंसं पाणी टाका. त्यानं काय होईल, थोडंसं मऊ होईल. पण जास्त टाकू नका, पातळ होईल. थोडंसं पाणी टाकून चांगलं रट शिजू द्यायचं. बघा, हे असं शिजायले किती छान एकदम खमंग वास येतो आहे त्याचा. आणि त्यानंतर मग शिजल्यानंतर काढून घ्या. तुम्ही भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतात. तर अशा बघा आरोग्याला चांगलं असणारं आणि चवीलाही टेस्ट देणारं कारलं तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.